महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना जाहीर झाली। मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलनही झालंय। एकीकडे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येत आहेत, मात्र ठाकरे बंधूंचं कधी ठरणार याची उत्सुकता आहे। पाहुयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। ठाकरेंच्या युतीचं घोडं अडलं कुठं? प्रभाग रचना जाहीर, युतीचा निर्णय कधी? ठाकरेंची युती होणार की बारगळणार? ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेनंतर आता दोन्ही पक्षांच्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं मनोमिलन सुरू झालंय। नेत्यांच्या भेटीगाठी आणि कार्यकर्त्यांकडून सरकार विरोधात एकत्रित एल्गार पुकारला जातोय। ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा रंगतायत, त्या महापालिका निवडणुकीच्या संदर्भातील प्रभाग रचनाही जाहीर झाली आहे। मात्र युतीचं घोडं काही पुढे जात नाहीये। आता त्यामागची कारणच मनसे आणि ठाकरे गट सांगते। निवडणुका कशा प्रकारे लढायच्या, कोणाबरोबर लढायच्या, स्वतंत्र लढायच्या की नाही, त्या संदर्भात पक्षामध्ये चर्चा सुरू आहे। काही विषयावर चर्चा संपलेली आहे आणि या संदर्भात निर्णय घेण्याचे बरेचसे अधिकार हे शिवसेना पक्ष प्रमुखांनी स्थानिक पातळीवर दिलेले आहे। महापालिका निवडणुकी संदर्भातील प्रभाग रचना जाहीर झाल्यानं सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली। मनसे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत आंदोलन करण्याची सुरुवात केली। त्यामुळे नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालं असलं तरी युतीबाबत चर्चा आणि प्रस्ताव कधी पाठवला जाणार याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली। निवडणुका जाहीर झाल्यानंतरच चर्चेची पावलं टाकली जाणार आहेत। नेते सकारात्मक असले तरी प्रस्ताव आणि चर्चा निवडणूक जाहीर झाल्यानंतरच होईल। निवडणूक जाहीर होण्याआधी ताकदीचा आढावा घेतला जाणार आहे। खरं तर राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर वारंवार ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या। त्यानुसार नेत्यांच्या भेटीगाठी झाल्या, मात्र त्यानंतर युतीच्या चर्चा बारगळल्या होत्या। आतापर्यंत किती वेळा ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा झाल्या ते पाहूया। 2012 बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा होती। 2016 मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा होती, मात्र प्रस्ताव आला नाही। 2019 विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा होती। 2024 विधानसभा निवडणुकीनंतरही ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढल्या होत्या। 2025 राज आणि उद्धव एकत्र येण्याच्या चर्चांना खुद्द ठाकरे बंधूंकडून दुजोरा मिळालाय। युती संदर्भात दोन्ही पक्ष सकारात्मक असले तरी ठाकरे गटानं एक पाऊल पुढे टाकत 12 शिलेदारांवर विभागनिहाय जबाबदारी दिली, तर राज ठाकरेंनी बैठक घेत चाचपणीचे आदेश दिले। एकूणच एकीकडे युतीच्या चर्चा सुरू ठेवून स्वतंत्र चाचपणी सुरू ठेवल्याचं चित्र दिसत असल्यानं युती प्रत्यक्षात येणार की आधीप्रमाणेच युतीच्या चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच राहणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। राज्यातील आगामी निवडणुका महायुती एकत्र लढणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं। वाद निर्माण होईल तिथं मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितले। राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी महायुती एकत्र लढणार असं त्यांनी सांगितलंय। महाराष्ट्रामध्ये संपूर्ण निवडणुका महायुती सोबत लढणार आहे, 100% सोबत लढणार आहे असेच आदेश आम्ही पक्षाला दिले आमच्या आणि आमच्या खालच्या कार्यकर्त्यांमध्ये दिलेले आहेत। आमच्या कार्यकर्त्यांचं बोलणं सुरू झालं आहे खालच्या लेवलला आणि एखाद्या वेळी एखाद ठिकाणी समजा फारच वाद उत्पन्न झाला त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढू एखाद्या ठिकाणी, बाकी सरसकट युती आहे, महायुती आहे, कुठलाही त्या ठिकाणी संभ्रम बाळगायची गरज नाही। आणि आता पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सरकारनं महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना जाहीर केली, मात्र त्यामुळे छोट्या पक्षांचं अस्तित्व संकटात सापडण्याची शक्यता आहे। ते नेमकं कसं पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधनं। प्रभाग रचनेचा फायदा कोणाला? प्रभाग रचनेचं गणित काय? नवी प्रभाग रचना छोट्या पक्षांच्या मुळावर? गेल्या 8 वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या 6 महिन्यात होणार आहेत हे जवळपास निश्चित झालंय। कारण नगरविकास विभागाने राज्यात ज्या ठिकाणी महापालिका निवडणुका घेण्यात येणार आहेत त्या ठिकाणी आता प्रभाग रचनेचे आदेश देण्यात आलेत। यामध्ये प्रभागांची रचना कशी करायची आणि लोकसंख्येचे काय निकष लावायचे याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला देण्यात आले।
त्यानुसार होणाऱ्या महापालिकांच्या प्रभाग रचनेबद्दल आणि तिथल्या राजकीय समीकरणांबद्दल जाणून घेऊया। मुंबई महापालिका एकसदस्यीय प्रभाग रचना, 227 नगरसेवकांचं प्रतिनिधित्व, 15 जागा अनुसूचित जातींसाठी तर 2 जागा अनुसूचित जमातींसाठी, इतर मागासवर्गीयांसाठी 27% आरक्षण लागू। पुणे महापालिका 4 वॉर्डांचा मिळून 1 असे 42 प्रभाग, नगरसेवकांची संख्या 165 होण्याची शक्यता, SC आणि ST साठी 13% जागा आरक्षित, इतर मागासवर्गीयांसाठी 27% जागा आरक्षित। प्रभाग रचना भाजपसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता। याआधी 2017ला 41 प्रभागातून 163 नगरसेवक। संभाजीनगर महापालिका तब्बल 10 वर्षांनी महापालिका निवडणुका होणार। 2015ला 115 वॉर्ड्समधून 115 नगरसेवक, आता 4 वॉर्ड मिळून 1 असे 29 प्रभाग, नगरसेवकांची संख्या 126 ते 128 होण्याची शक्यता। नव्या रचनेमुळे अपक्षांसह छोट्या पक्षांना फटका बसणार। आधीच्या निवडणुकीच्या तुलनेत उमेदवारांना 4 पट खर्च करावा लागणार। नागपूर महापालिका एकूण 38 प्रभाग, त्यापैकी 37 प्रभागात 4 सदस्यीय प्रतिनिधित्व, 38व्या प्रभागात 3 सदस्यीय प्रतिनिधित्व। 2017 प्रमाणे नगरसेवकांची संख्या 151 राहणार। SC साठी 30, ST साठी 12 आणि OBC साठी 42 जागा आरक्षित। कित्येक वर्ष रखडलेल्या महापालिका निवडणुकांना हिरवा कंदील मिळाल्यामुळे राजकीय पक्षांनी प्रभागवार चाचपणीला सुरुवात केली। प्रभाग रचना 3 आणि 4 सदस्यीय केल्यानं कुणाचा किती फायदा आणि कुणाचा तोटा होणार हे निवडणुकीनंतर कळेलच। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आणि यानंतर बातमी पाहूयात राजकीय वर्तुळातली। भाजपाचे मंत्री नितेश राणेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर आता नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। मुख्यमंत्री हा कोणाचा बाप नसतो, त्यामुळे नितेशने केलेलं वक्तव्य चुकीचंच होतं। मी नितेशला समज दिली असं राणे म्हणाले। तसंच कुणाचा निधी अडवणं हे देखील चुकीचं असून त्याबाबतही मी सूचना देणार असल्याचं खासदार राणे म्हणाले। बाप म्हणणं चुकीचं आहे, मी त्याला याबद्दल बोललेलो आहे। कोणाचा शेवटी मुख्यमंत्री हा महाराष्ट्राच्या जनतेचा सेवक असतो, कोणाचा बाप नसतो। मी मुख्यमंत्री होतो तेव्हा लोकांना सांगायचं, मला साहेब बनवू नका, मी सेवक आहे महाराष्ट्र जनतेचा। ती समज मी नितेशला दिलेली। MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांवर 5 मोठे आरोप केलेत। दलित समाजाची 10 एकर जमीन शिरसाटांनी आपल्या मुलाच्या नावावर केल्याचा आरोप जलील यांनी केलाय। निलंबित तलाठ्याला त्यासाठी पुन्हा ड्युटी देऊन तहसीलदार सही देत नसतानाही दबाव आणल्याचा आरोप जलील यांनी केलाय। तसंच आणखीन 4 खरेदीची प्रकरणं जलील यांनी समोर आणली असून स्वस्तात जमीन खरेदी केल्याचा आरोप जलील यांनी केलेला आहे। त्यामुळे आता शिरसाटांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। शाजापूरची जागा आहे, गट नंबर 8 ची जागा आहे। हरिजन समाजाला दिलेली जागा हस्तांतर करता येत नाही, त्या डॉक्युमेंटवर लिहिलेलं आहे। तर 4 हेक्टर म्हणजे 10 एकर जागा त्यांनी आपल्या स्वतःच्या मुला सिद्धांत शिरसाट यांच्या नावाने घेतली। हे सगळं त्याचे रजिस्ट्रीचे डॉक्युमेंट्स आहे। तर जलील यांनी केलेल्या या आरोपांवर शिरसाटांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात। फार येतात फार जातात। अहो आता त्यांना जाऊ द्या, करू द्या ना, काय करायचं, जे काही लिगल असेल ते पाहिल ना मी, म्हणून त्याच्यावर चर्चा करण्यात काही मला अर्थ नाही, मला इंटरेस्ट पण नाही। असे दलाल मार्केटमध्ये भरपूर फिरत असतात। गरीब आणि दलितांची जमीन हडपणं हाच शिरसाटांचा सामाजिक न्याय असल्याचा मिश्किल टोला यावेळी अंबादास दानवेंनी लगावलाय। जलील यांनी केलेले आरोप हा मनी लॉन्ड्रिंगचाच प्रकार असून शिरसाटांनी गाडीही दुबईवरनं दुसऱ्याच्याच नावावर आणल्याचा आरोप यावेळेस दानवेंनी केलेला आहे।
सामाजिक न्याय आहे ना त्याच्यात. ते पण दलित आहेत ना. ते श्रीमंत झाले का न्याय मिळतो, सामाजिक न्याय मिळतो अशी त्यांची भावना. बाकीचे दलित देशोधडीला लागले तरी चालते. ते मनी लॉन्ड्रिंगचाच प्रकार आहे हा. शिरसाट गाडी वापरतात ती कोणाच्या नावावर एवढंच विचारा तुम्ही बस. शिरसाट एवढे पैसे घेऊ शकतात तर स्वतःची गाडी का घेऊ शकत नाही, हा माझा प्रश्न आहे. बोंडवे नावाचा कोण व्यक्ती त्याच्या नावावरती गाडी आहे. दुबईहून आणलेली गाडी माझ्या माहितीप्रमाणे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरनं बच्चू कडू आक्रमक झालेले आहेत. सरकार आमचा अंत पाहतोय आणि सरकारला निर्णय देता येत नसेल तर आमच्या अंत्ययात्रेची व्यवस्था करावी असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलेलं आहे. आज देशामध्ये इतर राज्यामध्ये 4,000 रुपये मानधन आहे. इथे दिव्यांग मंत्रालय स्थापन झालं तेव्हापासून बोंबलतोय मी सारखं का किमान 6,000 तरी द्यावं. सरकार त्यावर कुठं लक्ष देत नाही. उलट आमचाच अंत पाहण्याची व्यवस्था सरकार करत आहे. कायदे सरकारनं मोडायचे आणि आम्हाला सांगायचं कायदे मोडू नका म्हणून. हे चालणार नाही. आम्ही शांततेनं आंदोलन करू. तुम्ही कुठेतरी निर्णयावर आले पाहिजे ही विनंती सरकारला करतो. आणि बैठकी गिटकी चालणार नाही, आश्वासनही चालणार नाही. निर्णय लागेल, निर्णय द्यावा. निर्णय देता येत नसेल तर आमच्या अंत्ययात्रेची व्यवस्था करावी. वारंवार सांगतो. निवडणुकीमध्ये पराभव झाल्याचा कडूंना शल्य आहे अशी टीका राधाकृष्ण विखे पाटलांनी केली. यावेळेस त्यांनी उपोषण सोडून अधिक लोकाभिमुख काम करावं असा खोचक सल्लाही त्यांनी दिला. तर 2 पक्ष सोडणाऱ्यांनी आमच्या आंदोलनावर टीका करू नये असा पलटवार कडूंनी देखील केलेला आहे. सरकार कर्जमाफी देण्यासंदर्भात जाहीरनाम्यामध्ये आपण उल्लेख केलेला आहे. जनतेला दिलं आश्वासन आहे. पण ते आजच झालं पाहिजे असं काही नाही आहे त्याच्यामध्ये मुद्दा. पण त्यासाठी उपोषण हा काही मार्ग नाही आहे. मला वाटतं बच्चू कडू हे त्या सरकारमध्ये एक मंत्री म्हणून राहिलेले आहेत, आमदार राहिलेले आहेत. आज त्यांचा पराभव झाला विधानसभा निवडणुकीत. त्याचं त्यांनी शल्य असेल मला माहीत नाही. परंतु मला वाटतं त्यांनीसुद्धा आता अधिक लोकाभिमुख काम करण्यासाठी वेळ खर्चित करावा उपोषण करण्यापेक्षा. त्यांच्याबद्दल मला सहानुभूती, माझे मित्र आहेत ते. माझा त्यांना सल्ला आहे की हे उपोषण सोडून द्यावं. सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. त्यात कुठलंही सरकार मागे जाण्याचा प्रश्न नाही. माझं असं मत आहे का विखे पाटीलजी तुम्ही भाजपामध्ये आले आणि तुम्हाला जे गुर्मी आहे उपोषण करण्याची काही गरज नाही. आज 2,000 आत्महत्या झाल्या. कोण गेलं आहे तुमच्या सरकारापैकी तिथं? तुम्ही तरी गेले का तिकडे कुठंतरी? आणि मग उलट त्या शेतकऱ्याचा आवाज होण्याचा आम्ही जो प्रयत्न करतो आहे तो दाबण्याचा प्रयत्न करू नका. 2 पक्ष सोडून सत्तेत जाणाऱ्या माणसानं आमच्यावर प्रश्न करावं हे हास्यपद नाही का विखे पाटील साहेब? आणि यानंतर पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट. महायुतीमध्ये पुन्हा लाडकीच्या निधीवरनं संघर्षाची ठिणगी पडली. एवढंच नाही तर शिंदे गटानं अजित पवारांच्या कार्यपद्धतीवरच टीका केली आहे. नेमकं घडलंय तरी काय? ही संघर्षाची ठिणगी का पडली? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधनं. लाडकीच्या निधीसाठी महायुतीत बिघाडी. दादांच्या कार्यपद्धतीवर शिंदे गटाची नाराजी. विश्वासात न घेतल्याचा शिंदे गटाचा आरोप. की अजित पवार पैसे सोडत नाही. अरे पैसे सोडत नाही काय, माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय. ऐकलत? लाडक्या बहिणीच्या निधीवरून महायुतीत खडाजंगी सुरू आहे. त्यातच अजित पवारांनी सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी वळवल्यानंतर शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र निधीच्या खर्चावर खुलासा करताना अजित पवारांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून शिंदे गटाला टोला लगावलाय. काही जण जाणीवपूर्वक आपलं सरकार आल्यापासून पद्धतशीरपणे बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. काही आपला संबंध नाही. काहींनी काय स्टेटमेंट केलं की सामाजिक न्याय विभागावर अन्याय केला, अजित पवारांनी बजेट कमी केलं. कधी कधी काही जण बातम्या सोडतात की अजित पवार पैसे सोडत नाही. अरे पैसे सोडत नाही काय, माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय. अजित पवारांनी शिंदे गटाला डिवसल्यानंतर आता शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावलेंनी अजित पवार निधी वळवताना शिंदे गटाच्या मंत्र्यांना विश्वासात घेत नसल्याचं म्हटलंय. तर हा वाद जास्त वाढण्याची शक्यता असल्यानं चंद्रशेखर बावनकुळेंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. एखाद्या मंत्र्याचा जर निधी थांबवला काही कारण असतो किंवा काय, तर ते मला असं वाटतंय की काही गोष्टी
मी जर मंत्री आहे आणि माझ्या जर खात्यातला काही निधी जर थांबवायचा असेल तर आम्हाला पण विश्वासात घेणं गरजेचं आहे. ह्या अशा अडचणी आहेत या राज्याच्या आणि त्याच्यामुळे थोडं आपण समजून घेणं गरजेचं. आम्ही समजू शकतो ना की ज्या अर्थी आम्ही लाडक्या बहिणींना सांभाळतोय, ज्या अर्थी ते पैसे आम्हाला द्यावेच लागत आहेत, त्या अर्थी थोडा निधीला पण किंवा इतरही फंडिंगला थोडी कात्री बसते. नाही, साहजिक आहे की माननीय अजितदादा आणि आम्ही सर्व बसून ज्या डिपार्टमेंटला जो निधी देय आहे त्या डिपार्टमेंटला अजितदादा नेहमीच त्या मंत्र्यांना बोलून चर्चा करत असतात. मागच्या वेळी बजेटच्या वेळी अजितदादांनी त्या डिपार्टमेंटच्या मंत्र्यांना बोलून कुठल्या डिपार्टमेंटची काय रिक्वायरमेंट आहे त्यांचं संपूर्ण डिपार्टमेंट आणि मंत्री असेच मंत्रालयात बोलून त्या ठिकाणी निधीचं वाटप केलं होतं. खरं तर लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरली. मात्र महायुती सत्तेत आल्यानंतर तिजोरीवरचा भार कमी करण्यासाठी लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचा सपाटाच लावला. सरकारनं 10 लाख लाडक्या बहिणींना वगळलंच नाही तर लाडक्या बहिणींच्या निधीत 10,000 कोटींची कपात केली. एवढं करूनही निधीचा मेळ न बसल्यानं सरकारनं सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा निधी वळवलाय. त्यामुळे महायुतीत संघर्षाची ठिणगी पडली. त्यामुळे आता शिंदे गटाच्या मंत्र्यांना निधी देऊन अजित पवारांकडून या वादावर पडदा टाकला जाणार की हा वाद आणखी तीव्र होणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. दरम्यान हे सगळं घडत असताना रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा मात्र कायम आहे. त्यातच आता रायगड जिल्ह्यामधील हरिहरेश्वर, श्रीवर्धन आणि मारळच्या पर्यटन आराखड्यासंदर्भात अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावली होती. या बैठकीला भरत गोगावलेंनी दांडी मारली. या बैठकीला मंत्री अदिती तटकरे, इंद्रनील नाईक, शंभूराज देसाई आणि शिवेंद्रराजे भोसलेंसह सुनील तटकरे उपस्थित होते. मात्र रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक असलेले भरत गोगावले यांनी मात्र दांडी मारल्याने चर्चांना उधाण आलं. आणि यानंतर मराठा आरक्षणासंदर्भातली मोठी बातमी समोर येते. मराठा आरक्षणाच्या वैधतेवर आजपासून मुंबई हायकोर्टामध्ये नव्यानं सुनावणी सुरू झाली असून पुढील सुनावणी 18 जूनला दुपारी 3 वाजता आणि 19 जूनला पूर्ण दिवस घेतली जाणार आहे. हायकोर्टाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या नेतृत्वाखाली विशेष त्रिसदस्यीय पूर्णपीठ ही सुनावणी सुरू करत आहे. राज्य सरकारनं SEBC कायद्याअंतर्गत मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं होतं. सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये आरक्षण दिलं होतं. सरकारच्या या निर्णयाविरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि याशिवाय समर्थनातही याचिका दाखल केलेल्या आहेत. या सर्व याचिकांवरील सुनावणी प्रलंबित असून या याचिका लवकर निकाली काढण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिलेत.